नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकऱ्यांना खूप आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 5व्या हप्त्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली असून हा हप्ता लवकरच आपल्या खात्यावरती जमा होणार आहे। याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 5व्या हप्त्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली असून महासन्मान निधी योजनेअंतर्गत 5वा हप्ता माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व हे लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली असून त्यामुळे आता पीएम किसान निधीचा 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबरला जमा झाल्यानंतर लगेचच नमो शेतकरी महासन्मान निधीचा 5वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यताही आहे। सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आलेली होती। त्यानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखीन 6,000 रुपये इतकी निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास सुरुवात झालेली होती। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला, दुसरा, तिसरा हप्ता तसेच 4था हप्ता यापूर्वी वितरित करण्यात आलेला आहे। सन 2024-25 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लेखा शीर्षकांतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत 5वा हप्ता ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 चा व यापूर्वीच्या हप्त्यामध्ये जी काही प्रलंबित रक्कम आहे ती अदा करण्यासाठी आता शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आणि याकरता मोठा जो काही निधी आहे 2254.96 कोटी इतका निधी वितरणास शासनाने शासन निर्णय काढून मान्यता दिलेली आहे। हा शासन निर्णय आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे। अधिक माहितीसाठी आपण तो शासन निर्णय पाहू शकता। आता ही निधी वितरणाची जबाबदारी कोणावरती आहे तेही बघूया। वितरणाची जबाबदारी ही कृषी आयुक्तांवरती देण्यात आलेली आहे। दरम्यान सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी हा शासन निर्णयास नमूद व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रकामधील तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी विभाग यांची असणार आहे। उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचे विनियोग करण्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त कृषी शासनास सादर करतील। योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी, सहाय्यक संचालक, लेखा 1 यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि सर्व अधिकारी जे काही सर्व अधिकार आहेत ते सर्व अधिकार हे कृषी आयुक्तांना निधी वितरणाचे देण्यात आलेले असून म्हणजेच शेतकरी मित्रांनो, आता येणाऱ्या 5 ऑक्टोबरला जो काही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर त्यानंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला नमो शेतकरी किसान महासन्मान निधीचा जो काही 5वा हप्ता आहे हा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपये या महिन्यात मिळण्याची आता शक्यता आहे। तर मित्रांनो, आपण आज समजून घेतलेला आहे की नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता हा आपल्याला ऑक्टोबर महिन्यात दसऱ्यापूर्वी मिळण्याची शक्यता आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।